नमस्कार, गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत। आपण आज या व्हिडिओमध्ये ऑयस्टर मशरूमच्या पिशव्या कशा भरायच्या हे बघणार आहोत। त्यापूर्वी आपण स्टरलाइज केलेला भुसा हा आपण एका प्लास्टिकच्या कागदावर पसरून घ्यायचा आहे आणि पसरून झाल्यानंतर तो थोडा आपण हाताने त्याला प्रेस करायचे। जर खाली पाणी गळत असेल तर याचा अर्थ आपल्या भुशामध्ये पाणी जास्त आहे आणि आपल्या भुशामध्ये साधारण 50% आर्द्रता पाहिजे। तो भुसा पसरवण्यापूर्वी आपण त्या एका प्लास्टिकच्या कागदावर 70% इथेनॉल हे फवारायचे, जेणेकरून तो कागद निर्जंतुक होईल। आणि त्यानंतर आपण तो भुसा भरण्यासाठी ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्याला लागणार आहे साधारण 3 फुटापर्यंत किंवा आपल्याकडं जेवढा भुसा असेल आपल्याला जेवढी पिशवी पाहिजे असेल त्या दृष्टीने 1 फूट 2 फूट 3 फूट अशा प्रकारे पिशवी ही कापून घ्यायची। तर या व्हिडिओमध्ये आम्ही जवळपास 3 फुटापर्यंत ती पिशवी कापली आणि अशा 3 फुटाच्या पिशवीमध्ये आम्ही भुसा भरणार आहोत। तर या पिशवीमध्ये, या गोलाकार पिशवीमध्ये भुसा भरण्यासाठी प्रथमतः आपण त्या पिशवीचा जो खालचा भाग आहे तो सर्वप्रथम आपण त्याला बांधून घेणार आहे, जेणेकरून आपण जो भुसा भरणार आहोत तो भुसा खाली गळायला नको। तर त्याला त्या खालच्या भागाला, पिशवीच्या खालच्या भागाला आपल्याला दोऱ्याने त्याला गाठण मारायची आहे, जेणेकरून ती पिशवी त्या ठिकाणी पॅक होईल आणि आपल्याला भुसा त्या पिशवीमध्ये व्यवस्थित भरता येईल। तर ही पिशवी पॅक केल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप म्हणजे आपल्याला जे मशरूम बीज लागणार आहे, जे ऑयस्टर मशरूमचं बीज आहे ते आपल्याला साधारण 200 ग्रॅम एवढं मोजून घ्यायचं आहे। साधारण हे 200 ग्रॅम आपल्याला 2 किलो ओल्या भुशासाठी पुरेसं ठरतं। तर हे त्याचं प्रमाण आहे। तर साधारण तुम्ही जर 2 किलो ओला भुसा जर भरला पिशवीमध्ये तर त्या 2 किलो भुशासाठी आपल्याला 200 ग्रॅम हे बीज पुरेसं होतं। तर आता आपल्याला ही पिशवी भरायची आहे। तर पिशवी जवळपास 3-3.5 फूट झाल्यामुळे भरण्यासाठी अडचण होते, त्यामुळे आपल्याला पिशवी दुमडून घ्यायची आहे। तर दुमडून घेतल्यामुळे काय होतं की आपल्याला पिशवी जसजशी भरत जाईल तसतशी ती घडी आपल्याला वरती काढता येईल। तर सर्वप्रथम पिशवी दुमडल्यानंतर तिला खाली ठेवायचं आहे आणि तिला एक गोलाकार बेस तयार करून घ्यायचा आहे। आणि गोलाकार बेस तयार झाल्यानंतर त्यामध्ये सर्वप्रथम खालच्या भागात आपल्याला जो आपला भुसा 50% आर्द्रता असलेला भुसा आपल्याला एक बेस तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं हाताने त्याला दाब द्यायचा आहे। अशा प्रकारे साधारण 1 किंवा 2 बोटाचा थर आपल्याला भुशाचा तयार करायचा आहे आणि तो थोडासा गोलाकार फिरून तो थर दाबायचा आहे। त्यानंतर आपण जे मशरूम बीज मोजून घेतलं होतं ते मशरूम बीज हळूहळू पिशवीच्या कोपऱ्याला आपल्याला पसरवायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित त्याला वाढ होण्यासाठी जागा मिळेल। कधीही बीज हे आपल्याला मध्यभागात टाकायचं नाही आहे, तर एक काळजी घ्यायची की एकदम कडेला ते बीज पडलं पाहिजे। त्यानंतर अशा प्रकारे एक 4 बोटाचा थर, त्यानंतर परत मशरूम बीज, परत 4 बोटाचा थर, परत मशरूम बीज, असे थर करत आपल्याला ती पिशवी हळूहळू भरायची। आणि भरायच्या वेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला त्याला भुशाला व्यवस्थित दाबायचं आहे, म्हणजे हवा राहता कामा नये। जर हवा राहिली तर काय होईल की त्यामध्ये इतर जंतू वाढतील, त्यामुळे आपल्या पूर्ण पिशवी ही खराब होण्याचे चान्सेस असतात। तर अशा प्रकारे व्यवस्थित त्याला दाब देऊन ही पिशवी आपल्याला भरायची। आणि जेव्हा तुम्ही शेवटचा थर भराल तर शेवटचा थर भरल्यानंतर तिला जोरात प्रेस करून त्यातली सगळी हवा बाहेर काढून हळूहळू तो प्लास्टिकचं पिशवी ही वर ओढायची, जेणेकरून पूर्ण दाबासहित ती पिशवी आपली भरली जाईल। आणि त्यानंतर त्याला एक पीळ द्यायचा आहे। जो पीळ असा द्यायचा आहे की ती गाठण परत सुटता कामा नये, कारण पूर्ण दाबून आपण निर्जंतुक करून ती पिशवी भरली आहे आणि हवेचा कोणताही कण तिथे राहता कामा नये। तर पूर्णपणे ती पिशवी पिळल्यानंतर वरचा जो भाग आहे पिशवीचा त्याला एक गाठण मारायची आणि गाठण मारल्यानंतर त्याला आपल्याला दोऱ्याच्या साहाय्याने परत किंवा रबर तुम्ही वापरू शकता, तर दोऱ्याच्या किंवा रबराच्या साहाय्याने त्याला ती गाठ आपल्याला पक्की करायची आणि शेवटी त्या पिशव्या आपल्याला टांगून द्यायच्या आहे। धन्यवाद।